आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज 9 दिवस होत आहेत। अजूनही काही ठिकाणी आंदोलनं सुरू आहेत। सोलापूर धुळे महामार्गावरती राजापूर शिवारामध्ये ग्रामस्थांनी अचानक रास्ता रोको आंदोलन केलं। शांततेच्या मार्गाने अर्धा तास रस्ता अडवून ठेवला गेला आणि जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा दिला जातोय। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा 9वा दिवस आहे आणि आजही महाराष्ट्राच्या अनेक भागामध्ये या आंदोलनाला पाठिंबा दिला जातोय आणि तिथेही आंदोलनं केली जात आहेत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गदाम आपल्या सोबत आंतरवाली सराटी या गावातून जोडले गेलेत। सिद्धार्थ, तुम्ही देखील गेले बरेच दिवस या आंदोलनाचं कव्हरेज करताय। आज तरी आंदोलनाचा 9वा दिवस आहे। आज 9व्या दिवशी काय परिस्थिती? निश्चितपणे आंतरवाली गावामध्ये शांतता आहे। गावकरी आता फक्त मनोज जरांगे यांच्याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलेले। मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको असेल या सगळ्या आंदोलनाचं सातत्य सुरू आहे। आता सुद्धा धुळे औरंगाबाद महामार्गावर राजापूर गावामध्ये एक आंदोलन झालं आणि ग्रामस्थ मराठ्यांनी रस्ता रोको आंदोलन त्या ठिकाणी केलं। जवळपास अर्धा तास रस्ता गावकऱ्यांनी थांबून ठेवला। मात्र हे आंदोलन शांततेच्या पद्धतीने होतं आणि अर्ध्या तासानंतर गावकरी त्या ठिकाणाहून निघून गेले आणि वाहतूक सुरू झाली। धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीसाठी। तर गावामध्ये सध्या शांतता आहे, मात्र सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून गेल्यानंतरही आपल्या मागण्यांवरती ते ठाम आहेत। त्यामुळे आज पुन्हा एकदा सरकारचं शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार असल्याचं कळतंय। तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा आज दुपारी महत्त्वाची बैठक होते। जालन्यातील लाठीचार्ज प्रकरण आणि मराठा आरक्षणावरती बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला दिली। आंतरवाली सराटी गावात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची सरकारच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि या संदर्भात आज मंत्रिमंडळात चर्चा होणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार आज राज्यपालांची भेट घेणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा घ्या अशी मागणी ठाकरे गटाकडून राज्यपालांकडे करण्यात येणार आहे। मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भेट घेतली जाणार आहे। आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचं शिष्टमंडळ आज दुपारी 2 वाजता राजभवनात जाणार आहे। जालन्यातल्या आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असून उपोषणाचा आजचा 9वा दिवस आहे। त्यांची प्रकृती बिघडली आहे। राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना आणि जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची त्यांनी विचारपूस केली। तर जालन्यामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील सकल हिंदू मराठा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत। दरम्यान मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात 7 ते 20 सप्टेंबरपर्यंत बंदी आदेश देण्यात आले। जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांकडून हे बंदी आदेश लागू करण्यात आले। 7 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान रात्री 12 वाजेपर्यंत बंदी असणार आहे। राज्यामध्ये आजपासून मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आणि हे क्षेत्र वायव्य दिशेने पुढे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजपासून राज्यात मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। विदर्भ आणि मराठवाड्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल, तर गुरुवार आणि शुक्रवारी सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि विदर्भामध्ये पुढचे 3 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आज आणि उद्या विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। राज्यामध्ये पावसानं दडी मारल्यानं धरणांची स्थिती अत्यंत बिकट आहे। दरम्यान जुलै महिन्यातील काही दिवस सोडल्यास अद्यापही पाऊस गायब आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदा ऑगस्टमध्ये फक्त 27% पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे। पाऊस लांबणीवरती गेल्यानं पेरण्या उशिरा झाल्यात आणि या क्षेत्रामध्ये कोळपणी आणि भांगळणीची कामं सुरू झाली आहेत। भुईमूग, सोयाबीन आणि इतर पिकांची उगवण चांगली झाली होती। आता सर्व पिकं वाढीच्या अवस्थेत आहेत, मात्र आता पावसाअभावी पिकांची वाढ देखील खुंटण्याची शक्यता आहे। पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणामध्ये पाणी सोडलं जात असल्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत किंचित वाढ झाली आहे। यंदा जून, जुलै आणि ऑगस्ट असे 3ही महिने पावसानं पाठ फिरवली। त्यामुळे यंदा धरणातील पाणीसाठा अगदी गेल्या आठवड्यापर्यंत 12 ते 13% स्थिर होता, पण गेल्या 2-3 दिवसात
पुण्यासह परिसरात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावल्यामुळे उजनी धरणाकडे पाणी सोडलं जात आहे. त्याचा परिणाम पाणीसाठा वाढण्यात झालाय. सध्या पुण्याकडून उजनी धरणाकडे 4625 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग सोडला जातोय. त्यामुळे आठवड्याभरापूर्वी 13% असलेला पाणीसाठा आता 17% पोहोचलाय. मुंबईमध्ये हिवताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढ कायम आहे. ऑगस्टमध्ये मलेरियाच्या 1080 तर डेंग्यूच्या 999 रुग्णांची नोंद झाली. सप्टेंबरमधील पहिल्या 3 दिवसांमध्ये गॅस्ट्रोचे 74, मलेरियाचे 57 तर डेंग्यूचे 32 रुग्ण मुंबईत आढळले. याबाबतचा अहवाल मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर करण्यात आला. दरम्यान वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. मुंबईतल्या कुर्ला इथे झिका व्हायरसचा दुसरा रुग्ण आढळला. कुर्ला इथे राहणाऱ्या एका 15 वर्षीय मुलीला झिकाची लागण झाली असून तिला दीर्घकालीन इतर आजार देखील आहेत. 19 जुलै रोजी मुंबईतल्या चेंबूरमध्ये झिकाचा पहिला रुग्ण सापडला होता आणि झिका बाधित मुलीला 20 ऑगस्टपासून ताप आणि डोकेदुखीचा त्रास होत होता. सुरुवातीला तिनं खासगी रुग्णालयात उपचार घेतलेत. या मुलीला झिका झाल्याचं लक्षात आल्यानंतर मुंबई महापालिकेनं ती राहत असलेल्या परिसरातील घरांचं सर्वेक्षण केलं. त्यात कोणताही नवीन संशयित रुग्ण किंवा तापाचा रुग्ण आढळला नाही. मात्र रुग्णाच्या इमारतीच्या परिसरात एडिस डासोत्पत्ती आढळली. तिथे डास नियंत्रण उपाययोजना राबवण्यात आल्या. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदं सुमारे 800 पदं रिक्त आहेत आणि ती भरण्यासाठी आणखी कालावधी लागण्याची शक्यता आहे. निम्म वर्ष संपत आलं तरी राज्य सरकारनं शिक्षकांची पदं भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे शिक्षकांवरील कामाचा ताण कायम आहे आणि पालिकेच्या शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं गुणोत्तर आधीच बिघडलेलं आहे आणि आता मोठ्या संख्येनं पुरेसे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे. मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प केलाय आणि पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केली आहे. सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत. या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सहआयुक्त डी गंगाधरन यांनी सांगितलं. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये भाजप लढणार आहे. माजी खासदार निलेश राणे हे भाजपचे या मतदारसंघातून विधानसभेचे उमेदवार असतील अशी घोषणा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. तर कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे हे निवडणूक लढवणार आहेत आणि 3 पैकी 2 विधानसभा मतदारसंघात राणेंचे दोन्ही सुपुत्र लढणार आहेत. हे जवळपास आता निश्चित झालंय. आगामी विधानसभा निवडणुकीत कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण म्हणजे भाजपच्या तिकिटावर निलेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणांनी त्याचे संकेतही दिलेत. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे पक्षातले आमदार वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. या संदर्भामध्ये फक्त मी एवढंच सांगेन, कुडाळ मालवण हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी यानंतरच्या काळामध्ये निलेश राणे यांच्या नेतृत्वात लढणार. 2014 विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकांनी नारायण राणेंचा धक्कादायक पराभव केला होता. तर 2019च्या निवडणुकीत राणे समर्थक रणजित देसाईंना वैभव नाईकांनी धूळ चारली होती. पण आता निलेश राणेंनी या मतदारसंघातून कंबर कसली आहे. आमचा नेता केव्हा आमदार होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत आणि गोरगरीब जनतेतील एक उमेदवार म्हणून त्यांना पाहिलं जातं. दत्ताजी सामंत म्हणा किंवा आमचे वरिष्ठ बरेच पदाधिकारी आहेत आणि तळागाळातील कार्यकर्ते हे जोमाने पेटून उठलेले आहेत. आणि मला वाटतं वैभव नाईकांचं पार्सल हे काही थोड्या दिवसासाठीच शिल्लक राहील आणि कालांतराने ते दिसणं बंद होईल आणि येणाऱ्या काळामध्ये निलेशजी राणे साहेबांची छाप दिसून येईल. कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातनं निलेश राणे तर कणकवली देवगड वैभववाडीमधून नितेश राणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जवळपास निश्चित मानलं जात आहे. नितेश राणेंसमोर ठाकरेंच्या पक्षातून कुणाला उमेदवारी मिळणार हे अद्याप निश्चित नाही. मात्र निलेश राणे विरुद्ध आमदार वैभव नाईक यांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. भरत केसरकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग.
मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. यातच राजकीय दहीहंडीच्या माध्यमातून राजकीय शक्ती प्रदर्शन राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करतायत. भाजपनं दहीहंडी उत्सवातून आदित्य ठाकरेंना घेरण्याची तयारी केली आहे. तर आदित्य ठाकरेंच्या वरळीमध्ये परिवर्तन तर होणारच अशा आशयाचे बॅनर लावत भाजपनं आदित्य ठाकरेंना डिवचल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दहीहंडी उत्सवाची तयारी जोरदार सुरू झालेली आहे. त्यामुळे राजकीय दहीहंडी नेमकी कोणाची मोठी याच्यावरनं सुद्धा आता संघर्ष होऊ लागलेला आहे. आत्ता मी वरळी येथील जांभोरी मैदानामध्ये आहे आणि वरळीतील जांभोरी मैदानामध्ये भाजपा मुंबईकडनं दहीहंडी साजरी केली जाणार आहे आणि जी दहीहंडीचं स्लोगन दिलेलं आहे ते म्हणजे परिवर्तन होणारच अशा पद्धतीच्या स्लोगनचं बॅनर जे आहेत हे आपल्याला वरळीमध्ये पाहायला मिळत आहेत. वरळी आदित्य ठाकरे ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्या वरळीला शिवसेनेचा गड मानलं जातं. या गडाला भाजपकडून वेळोवेळी हादरे देण्याचा प्रयत्न होत आलाय. आता ही दहीहंडी उत्सवाच्या निमित्तानं भाजपनं पुन्हा एकदा शक्ती प्रदर्शन करत उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. भाजपच्या या रणनीतीला ठाकरे गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. भाजपचा घडा उलटाच राहणार असल्याचा टोला शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी लगावलाय. राज्यामध्ये तर सत्तेमध्ये महानगरपालिका पण आज प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आयुक्त त्यांचे असल्यामुळे तेच चालवत आहेत. मग नेमकं काय परिवर्तन करायचं? कदाचित त्यांच्या मनातली जी परिवर्तनाची जी भावना त्यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे झालेली आहे का हाही प्रश्न होता. आणि म्हणून असे कितीही हंड्या लावले तरी देखील ह्यांची हंडी ही उतानीच राहणार आहे, ह्यांची घागर ही उतानीच राहणार आहे. वरळीत भाजपच्या शक्ती प्रदर्शनामागे विशेष रणनीती आहे. वरळीत आदित्य ठाकरे आमदार आहेत, त्यामुळे वरळी हातात घेण्यासाठी भाजपचे प्रयत्न, ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद कमी करण्याचे भाजपचे प्रयत्न. वरळीतील ठाकरे गटाचे अनेक नगरसेवक शिंदे गटात गेले. याचा फायदा घेत भाजप वरळी विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील झाली आहे. मराठमोळ्या प्रत्येक सणाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टीनं अतिशय उत्सवी आयोजनाची भूमिका घेतली आणि मला असं वाटतं हे उत्सवी आयोजनच भाजपचा इथला विजय सुकर करणार आहे. इथल्या सामान्यांच्या सर्व समस्यांच्या बाबतीत आमचे नेते आदरणीय आशिषजी शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतली वरळी आम्ही सर करण्यासाठी सज्ज. भाजपकडून वरळीमध्ये परिवर्तन तर होणारच अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले. त्यामुळे दहीहंडीच्या निमित्तानं वरळीत राजकीय दहीकाला होणार हे निश्चित आहे. विशाल पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या बातमीचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पाहत रहा महाराष्ट्र अनलिमिटेड. पुण्यामध्ये गोकुळाष्टमीच्या दिवशी दहीहंडीचा उत्सव रात्री 10 वाजेपर्यंत साजरा करता येणार आहे. तसंच सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकारच्या आदेशाचं पालन करण्यात येईल असं शहर पोलिसांनी स्पष्ट केलं. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर नागरिक श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण साजरा करणार आहेत आणि या उत्सवासाठी मूर्तिकार सज्ज झाले असून मूर्तीवर शेवटचा हात फिरवून रंगकाम करून त्याला योग्य रूप देण्यात येते. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि यंदाही तळोंदे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली असून या शोभायात्रेमध्ये ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. मुंबई महानगरपालिकेनं पुढील शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विभागात किमान एक सीबीएसई शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडलाय. पालिकेच्या शिक्षण विभागानं त्या दृष्टीनं नियोजनाला सुरुवात केलेली आहे आणि सध्या मुंबई पालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या एकूण 14 शाळा सुरू आहेत. या शाळांना विद्यार्थी पालकांकडून मोठा प्रतिसाद मिळतोय आणि त्यामुळे प्रत्येक विभागात सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय असल्याचं शिक्षण सहआयुक्त डी गंगाधरण यांनी सांगितलेलं आहे. मुंबई पालिकेनं आता मालमत्ता करवाढ करण्यासाठी हालचाली सुरू केलेल्या आहेत. पालिका कायद्यानुसार दर 5 वर्षांनी होणारी करवाढ गेल्या 3 वर्षांपासून झाली नाहीये आणि त्यामुळे 2023-25 साठी ते करवाढ करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही दरवाढ 15% होण्याची शक्यता असून दर निश्चितीसाठी पालिकेनं सनदी लेखपालाच्या नियुक्तीसाठी निविदा मागवलेल्या आहेत. मात्र या दरवाढीला विरोध होण्याची शक्यता आहे. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या उजनी ते सोलापूर दरम्यानच्या जलवाहिनीला 4 ते 5 ठिकाणी अचानक गळती लागलेली आहे आणि त्यामुळे जलवाहिनीची तातडीनं दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन महापालिकेनं केलंय.
16 ऑगस्ट पासून दांडी मारलेल्या पावसानं रात्री यवतमाळ जिल्ह्याला अक्षरशः धुवून काढलंय. विजेच्या कडकडाटासह 2 तास पडलेल्या मुसळधार पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. तसंच कपाशी आणि सोयाबीनला नवसंजीवनी मिळाल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पावसानं दडी मारून बसल्यामुळे मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचं संकट आलेलं आहे, तर हजारो हेक्टरवरील पीक नष्ट होतंय. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इळदा इथे आरोग्यवर्धिनी केंद्र इमारतीचं बांधकाम होऊन 4 वर्षांचा काळ लोटला तरी देखील लोकार्पण झालं नाही आणि त्यामुळे नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित आहेत. आरोग्य सेवा तात्काळ सुरू करा, अन्यथा गांधी जयंतीपासून आमरण उपोषण सुरू करू, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांधे यांनी दिलाय. भाजप पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात पोलिसांना महिला साक्षीदार मिळालेली आहे. हत्येच्या दिवशी 2 ऑगस्टला त्या महिलेनं अमित शाहू यांच्या घरात खिडकीतून पाहिल्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये सना खानचा मृतदेह पाहिल्याची माहिती महिलेनं पोलिसांना दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वडगाव तेजन गावात एकाच रात्री 4 घरांवर चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकत लाखोंचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्यांनी भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या नारायण कुलाल यांच्या घरी असलेले सीसीटीव्ही कॅमेरे तोडून चोरी केली आणि त्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. वर्धा जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये वाढ झालेली आहे. हिंगणघाट शहरातील तुकडोजी वॉर्ड इथल्या म्हाडा वसाहतीमधील 2 घरांमध्ये चोरी झाली आहे. यावेळी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा 8,75,000चा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील जलसाठ्यामध्ये झपाट्यानं घट होते. जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये केवळ 46% जलसाठा शिल्लक असून सर्वाधिक बिकट परिस्थिती ही लघु प्रकल्पांची आहे. धरण कोरडे ठाक पडल्यामुळे ग्रामीण भागातील पाणी प्रश्न गंभीर होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रशासनाकडून टंचाई आराखडा तयार करण्यात येतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन उद्या भारतामध्ये येणार आहेत. बायडन यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला असून G20 परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी ते भारतात येणार आहेत. भारत भेटी दरम्यान राष्ट्राध्यक्ष बायडन हे पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक घेणार असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची नेमकी कार्यक्रम पत्रिका केंद्र सरकारकडून अद्याप जाहीर झाली नसली तरी हे 17व्या लोकसभेचं 13वं आणि अखेरचं अधिवेशन ठरणार का, अशा चर्चा रंगू लागलेल्या आहेत. तर सध्याच्या संसद भवनातलं हे शेवटचं अधिवेशन असेल आणि आगामी 2 अधिवेशनं नवीन संसद भवनात होतील अशीही शक्यता वर्तवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान भारत शिखर परिषद आणि पूर्व आशिया शिखर परिषदेसाठी आज इंडोनेशियाला जाणार आहेत. तर 9 सप्टेंबरला नवी दिल्ली इथे G20 शिखर परिषद होणार आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती देत राहुल गांधींना दिलासा दिला होता. पण आता गांधींच्या लोकसभा सदस्यत्वाच्या पुनर्स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमध्ये खासदार म्हणून त्यांचं सदस्यत्व बहाल करणारी लोकसभा सचिवालयाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी युरोप दौऱ्यावर रवाना झालेले आहेत. या दरम्यान राहुल गांधी युरोपियन युनियन वकील, विद्यार्थी आणि भारतीय प्रवासी यांची भेट घेणार आहेत. युरोपपूर्वी राहुल गांधी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते, जिथे ते त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले. दिल्लीच्या गाझियाबादमध्ये कुत्र्यानं चावा घेतल्यानं 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे. एम्ससह अनेक मोठ्या रुग्णालयांनी त्यावर उपचार शक्य नसल्याचं म्हटलं होतं. ब्रेकनंतर स्वागत आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. कोरोना काळामध्ये मदतीच्या नावाखाली मृतांच्या टाळूवरील लोणी खाल्ल्याच्या अनेक घटना आता हळूहळू समोर येत आहेत. आता नवा खिचडी घोटाळा समोर येतोय आणि तब्बल 2 कोटींचा मलिदा संबंधितांनी वाटून खाल्ल्याचं समोर आलंय. खिचडीचे खरे लाभार्थी कोण? तब्बल 2 कोटींचा मलिदा लुटला. किरीट सोमय्यांचे गंभीर आरोप. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तब्बल 6.37 कोटी रुपयांच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी ठाकरे गटातले खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि इतर 6 जणांविरोधात FIR नोंदवलाय. परप्रांतीय मजुरांसाठीच्या खिचडी घोटाळ्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसह अन्य काही जणांना 2 कोटी रुपयांहून अधिक रकमेचा मलिदा मिळाल्याचं पोलीस FIR मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. कागदोपत्री फूड पॅकेट 300 ग्रॅम वजनाचं, प्रत्यक्षात पाकिटं 100 आणि 200 ग्रॅम वजनाची. सुजित पाटकरची अर्थपूर्ण भूमिका. BMCची 6,37,00,000ची फसवणूक. सुजित पाटकरला कोणत्या बड्या नेत्याचा अर्थपूर्ण आशीर्वाद? कंत्राटदार आणि BMC अधिकाऱ्यांचं संगनमत. रुपये 2,15,00,000 कमी तन किकबॅक सह्याद्री रिफ्रेशमेंटच्या बँक अकाउंटमधून ट्रान्सफर झाले. मुंबई महापालिकेने
सह्याद्री रिफ्रेशमेंट या कॉन्ट्रॅक्टरला खिचडीच्या निमित्ताने 6,37,00,000चं पेमेंट केलं. त्यातली 2,15,00,000ची खिचडी संजय राऊत मित्र परिवाराने खाल्ली. कम्युनिटी किचन संदर्भातल्या चर्चेत जे 5,000 किंवा त्यापेक्षा जास्त खाद्यपदार्थांची पाकिटं तयार करू शकतील त्यांना ही ऑर्डर दिली जाईल असा निर्णय त्यामध्ये घेतला गेला होता. कंत्राटदाराकडे आपलं स्वयंपाकघर आणि आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र असावं अशाही अटी होत्या. मात्र आरोपींनी सगळे नियम धाब्यावर बसवत काही पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरत मलिदा खाल्ल्याचं समोर आलेलं आहे. एका कंत्राटदाराला कामाची ऑर्डर मिळवून देण्यासाठी पाटकरला कन्सल्टन्सी सर्व्हिस शुल्क म्हणून तब्बल 45 लाख रुपये दिले गेल्याचंही तपासामध्ये समोर आलेलं आहे. ज्या बीएमसीनं कोविड काळात चांगली कामगिरी केली म्हणून नाव कमावलं त्याच बीएमसीचा हा भ्रष्ट चेहरा समोर आलेला आहे. मुंबईच्या सर्वसामान्य करदात्यांनी भरलेला पैसा आणि बीएमसीनं तो कशा प्रकारे यांच्या घशात घालून लुटला आणि हे अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी यांचं हे संगनमत मुंबई पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे. आता खरोखर या सगळ्यांना शिक्षा मिळणार का याचं उत्तर आज तरी अनुत्तरित आहे. पण अशा प्रकारचं पाप करायची हिंमतच का होते हाही प्रश्न महत्वाचा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश शेळगावकरसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या बातमीसह वेळ झाली या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या तापमानावर.